यापुढच्या बातम्या आहेत राज्यभरातल्या पावसाच्या। गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस पडतोय। मराठवाडा अतिवृष्टीच्या फेऱ्यात असून विदर्भातही पावसाचा जोर पाहायला मिळतोय। त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय। पाहूया राज्यभरातल्या पावसाविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यभरात पावसाचं धुमशान। आता कोण घर द्यायचं, मला घर कोण द्यायचं, पाण्याचं कुठं राहू मी। गावात पाणी, शेतात पाणी, घरातही पाणी। काहीच नाही राहिलं, खायला घर नाही, दार नाही। पिकं नासली, घरं पडली, जनावरं वाहून गेली। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे पाथर्डी तालुक्यातल्या करंजी गावाला सर्वाधिक फटका बसलाय। सलग 2 दिवस पावसानं जोर धरल्यानं शेतीसह घरांचंही मोठं नुकसान झालं। कष्टानं उभारलेला संसार पावसाच्या पाण्यात वाहून गेला। पूरदृष्टी अचानक आली की आमचं जीवन आणि मरण आम्हाला आमचं समोरासमोर दिसत होतं आणि आमचं आहे तेवढं आहे ना सर, सगळं पाण्यात वाहून गेलं। सरकारने याची दखल घ्यायलाच पाहिजे। 3 लाख रुपये लोन घेतलं होतं। आता मी बँकेला काय सांगणार आहे की आमचं सगळं वाहून गेलं सर, बँक मान्य करणार आहे का ह्या गोष्टी? आम्ही शेती करतो, पण आमची जनावरांच्या जीवावर आम्ही जगत होतो। आमच्याकडे भरपूर जनावर होते, 10, 12, 13 शेळ्या होत्या, गाया होत्या, आमच्या पाण्यात वाहून गेले। आणि नंतर सगळ्या घरात बसलो, आमच्या पार नरड्याला पाणी लागलं। आमची लहान लहान नातरुंड होते, सून होती, म्हातारी होती। आम्ही अशी पत्रा कापून वर आलो, आम्हाला काहीच कळालं नाही, आमचं सगळं गेलं वाहून। ते बऱ्याच ज्येष्ठ मंडळींशी त्यावेळी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की असं पाऊसच पाहिला नाही। म्हणजे रस्त्याच्या बाजूचे पूर्णपणे घरच पाण्याखाली गेलते। बरेच लोक पत्र्यावर उभे राहिल्यामुळे वाचले। लोक आताच्या परिस्थितीमध्ये उद्ध्वस्त झालेले, लोकांना राहायला घर नाही। अनेक लोकांचं पशुधन सुद्धा वाहून गेलेलं आहे। त्यांना तात्काळ मदत जाहीर करून ते मिळाली पाहिजे। बीडच्या आष्टी तालुक्यातही पावसाचं धुमशान पाहायला मिळालं। आष्टीतल्या अनेक भागांना पुराचा वेढा पडलेला। आष्टी तालुक्यातल्या पूरस्थितीत 2घांचा बळी गेला। आष्टीच्या 7 गावात अडकलेल्या 51 नागरिकांना सुखरूपरित्या बाहेर काढलं गेलं। ग्रामस्थांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे एक पथक जिल्ह्यात तळ ठोकलं। सर्व पाण्याने भिजलं होतं, आमच्या शेळ्या वाहून गेल्या। माझं 12वीचं वर्ष आहे, सगळे पुस्तकं ते वाहून म्हणजे सगळे भिजलेत पाण्याने। आता मी काय करू शकते? मला सरकारकडून काही मदत होऊ शकते का? आमचं म्हणजे आम्ही 2 दिवस झाले बाहेर येतो, आम्हाला घरात खायला पण काही नाही। आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे। आमच्या गावामध्ये गेल्या 100 ते 150 वर्षामध्ये एवढा कधी कुणाला पाऊस पाहायला मिळाला नाही, जुने लोक सांगतात। पण आता प्रशासनाची आम्हाला मदतीची गरज आहे। घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी इथे ढगफुटी सदृश पाऊस पडला। बामणी आणि दगडी नदीला पूर आल्यानं अर्ध गाव जलमय झालं। अनेक घरात पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। पाचोरा तालुक्यामध्ये सकाळी 10-10:30च्या दरम्यान आज अतिवृष्टी झाली। अतिवृष्टी झाल्यामुळे ढगफुटी झाली आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की अगदी काही वेळामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणी शिरलं। 2-2, 3-3 फुटापर्यंत सगळ्या घरांमध्ये त्या ठिकाणी 200-300 घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी होतं। आणि जी काय नियमानुसार मदत असेल ती तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत। अतिवृष्टीमुळे जालना शहरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। घरात साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी महानगरपालिका आणि अधिकारी, कर्मचारी हे रस्त्यावरती उतरलेत आणि साचलेली घाण साफ करण्याचं काम पालिका कर्मचाऱ्यांनी हाती घेतलंय। बऱ्यापैकी कॉमन प्रॉब्लेम हाच आहे,
की नाल्यामध्ये ज्या प्रवाहाने किंवा ज्या वेगाने पाणी जात आहे किंवा ज्या क्वांटिटीने पाणी जाते त्यापेक्षा जास्त क्वांटिटीने आपला पाऊस झालेला आहे आणि त्यापेक्षा जास्त क्वांटिटीने पाणी बाहेर आहे. त्यामुळे 1-2-3 तास जर पाऊस नाही झाला तर सगळं क्लिअर होऊन जाईल आणि जिथे जिथे आवश्यक आहे अशा नाली क्लिअर करण्यासाठी पण मी स्वच्छता निरीक्षकांना आदेश दिलेले आहे. दक्षिण सोलापूरला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं. त्यामुळे औराद संजवाड हा पूल पाण्याखाली गेला. हा पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात अडकून पडलेल्या तरुणाची स्थानिकांनी सुटका केली. परभणीच्या गंगाखेड शहरातनं वाहत असलेली गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये. त्यामुळे घाट परिसरात पूरस्थिती पाहायला मिळाली आहे. घाटावर येणाऱ्या भाविकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय. अमरावती जिल्ह्यातल्या शिराजगाव कसबा इथे मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गावातल्या रस्त्यांना नद्यांचं रूप आलेलं. सप्टेंबर महिना अर्धा संपला तरी राज्यात पावसाचं वातावरण कायम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे 48 तास जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची सूचना हवामान विभागानं केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.